2026 कुंभ राशी नवीन वर्ष घेऊन येतंय सुख, पैसा आणि मानसिक शांती. नमस्कार, आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 2025 संपताना अनेक कुंभ राशींच्या मनात एकच प्रश्न आहे की हे कधी बदलेल. कधी न संपणारी धावपळ, आर्थिक ताण, नात्यांमधला गोंधळ, मनावरचा दबाव आणि वरवर हसत राहण्याची सवय. पण 2026 हे वर्ष फक्त बदलाचं नाही तर भरून काढण्याचं वर्ष आहे. जे हरवलं, जे तुटलं, जे मनात दडपून ठेवलं त्यावर हळूहळू मलम लावणारं वर्ष आहे. हे भविष्यकथन नाही तर तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या प्रक्रियेची कथा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा भाग तुमच्या मनाला भेडणार आहे. मन. 2026 मध्ये कुंभ राशीला मिळणारी खरी भेट, मानसिक शांती. कुंभ राशीचं मन खोल असतं. तुम्ही फार बोलत नाही पण फार विचार करता, इतरांना समजून घेता पण स्वतःला समजावून सांगताना थकता. 2026 मध्ये ग्रहस्थिती असा संकेत देते की तुमच्या मनावरचा सततचा ताण कमी होऊ लागेल, झोप नीट लागेल, सकाळी उठल्यावर आज काहीतरी चांगलं होईल ही भावना येईल. हे एका रात्रीत होणार नाही, पण जानेवारीपासूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फरक जाणवेल. एखाद्या वाक्याने मन हलकं होईल, एखादी भेट आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. जर तुम्हाला सतत एकटेपणा जाणवत असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, मी एकटा नाही. आर्थिक स्थिती. पैसा येणार, पण त्याहून महत्त्वाचं पैसा टिकणार. कुंभ राशीचं नशीब असं की पैसा येतो पण अडतो. कधी घर खर्च, कधी कर्ज, कधी कोणासाठी दिलेली मदत. 2026 मध्ये ही साखळी तुटते. नवीन उत्पन्नाचा स्रोत उघडेल, थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ओळखीतून मोठी संधी. नोकरी करणाऱ्यांना मान सन्मानासोबत आर्थिक स्थैर्य. पण लक्षात ठेवा, हे वर्ष तुम्हाला शहाणपण शिकवणारं आहे. अनावश्यक खर्च आपोआप कमी होईल. पैशाबाबत घेतलेले निर्णय अधिक स्पष्ट होतील. पैशाच्या तणावामुळे ज्यांची झोप उडते त्यांनी कॉमेंटमध्ये लिहा, धैर्य. नातेसंबंध. जे खरं आहे ते टिकेल, जे खोटं आहे ते निघून जाईल. 2026 हे वर्ष नात्यांच्या बाबतीत थोडं कठीण पण खूप सत्य दाखवणारं आहे. काही नाती दूर जातील पण ती तुमचं ओझं होती. काही लोक तुमचं खरं रूप पाहून जवळ येतील. कुटुंबात गैरसमज दूर होतील. प्रेमात असाल तर नातं अधिक परिपक्व होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांसाठी चांगले राहण्याचा अट्टहास सोडाल आणि तेच तुमचं खऱ्या अर्थाने बळ बनेल. जर तुम्ही कोणासाठी तरी खूप काही सहन केलं असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, बस झालं. करिअर आणि भविष्य. स्वतःवर विश्वास परत येईल. गेल्या काही वर्षात कुंभ राशीचा आत्मविश्वास हललेला आहे. आपण योग्य आहोत का? आपण काहीतरी मोठं करू शकतो का? 2026 या प्रश्नांना उत्तर देतं. नवीन स्किल शिकण्याची संधी, स्वतःचं काम सुरू करण्याचा योग, वरिष्ठांकडून ओळख आणि आदर. अडकलेली प्रगती अचानक गती घेईल. हे वर्ष तुम्हाला आठवण करून देईल, तुम्ही सामान्य नाही. तुमची विचारसरणी वेगळी आहे आणि त्यालाच किंमत मिळणार आहे. आरोग्य. शरीरापेक्षा आधी मन बरे होईल. कुंभ राशीने आजाराकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही. चालायचंच म्हणत पुढे चालत राहिलात. 2026 मध्ये तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला शिकाल. थकवा कमी होईल. मनःशांतीमुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होईल. नियमित दिनचर्येकडे ओढ वाढेल. हे वर्ष सांगतं, स्वतःला वेळ देणं स्वार्थ नाही, गरज आहे. आध्यात्मिक वळण. आतला आवाज ऐकू येऊ लागेल. 2026 मध्ये कुंभ राशीला एक वेगळीच ओढ जाणवेल. शांततेकडे, स्वतःशी संवाद साधण्याकडे. ध्यान, नामस्मरण, साधी प्रार्थना, निसर्गाशी जोडलेपणा. सगळं आपल्या हातात नाही ही स्वीकृती. यामुळे तुमचं आयुष्य हलकं होईल, मन स्थिर होईल आणि निर्णय अधिक योग्य होतील. वर्षाचा शेवट. मागे पाहून पाहताना डोळे पाणावतील. डिसेंबर 2026 मध्ये जेव्हा तुम्ही मागे पाहून पाहाल तेव्हा स्वतःलाच म्हणाल, मी इतकं सहन केलं पण तरीही तग धरला आणि शेवटी बदल झालाच. हे वर्ष तुम्हाला श्रीमंत करेल, फक्त पैशाने नाही, मनाने. जर 2026 बद्दल वाचताना तुमचं मन थोडंसं हलकं झालं असेल तर समजा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचायचाच होता. कॉमेंटमध्ये 2026 माझं वर्ष आहे लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी आत्ता खूप त्रासात आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे संदेश रोज तुमच्यासाठी येणार आहेत. कुंभ राशीवाल्यांनो, नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलत नाही, ते माणसालाही बदलतं आणि 2026 तुम्हाला पुन्हा जिवंत करणार आहे. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.